चांदोबा महाभारत 36वा भाग. सावित्री आणि सत्यवान यांची कथा. पांडवांनी जयद्रथाचा पराभव करून त्याला पाठवून दिल्यावर आणि ते काम्यकवनात वास्तव्य करत असताना मार्कंडेय ऋषींचे आगमन झाले. धर्मराजाने त्यांना आपण भोगत असलेल्या कष्टांबद्दल आणि आपल्यासोबत द्रौपदी भोगत असलेल्या दुःखांबद्दल सांगितले आणि विचारले, हे महात्मन, पूर्वीच्या काळी कोणत्या पतिव्रतेने द्रौपदीसारखे कष्ट भोगले आहेत का? तेव्हा मार्कंडेयांनी पांडवांना सावित्रीची कथा खालीलप्रमाणे सांगितली. प्राचीन काळी मद्र देशावर अश्वपती नावाचा एक धर्मात्मा राजा राज्य करत होता. त्याला अपत्य नव्हते, त्यामुळे त्याने कठोर नियमांचे पालन करत सावित्री देवीची उपासना केली आणि होम केले. अखेरीस होमकुंडातून सावित्री देवी प्रकट झाली आणि तिने काय हवे आहे असे विचारले. त्यावर अश्वपती म्हणाला, हे देवी, मला वंशोद्धार करणारे पुत्र हवे आहेत. हे राजा, तुझी इच्छा जाणून मी आधीच ब्रह्मदेवाला विचारले आहे. त्यांनी तुला केवळ एक कन्या देण्यासच संमती दिली आहे, त्यामुळे तू तोच महाप्रसाद मानून संतुष्ट राहा, असे सांगून सावित्री देवी अंतर्धान पावली. अश्वपतीने तपश्चर्या पूर्ण करून नगरात परत येऊन पूर्वीप्रमाणे राज्य चालवण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याची पत्नी मालवी गर्भवती झाली आणि तिने एका शुभ मुहूर्तावर एका सुंदर कन्येला जन्म दिला. अश्वपतीने तिचे जातकर्म संस्कार पूर्ण केले आणि तिचे नामकरण सावित्री असे केले. सावित्री अत्यंत लाडात वाढत होती आणि दिवसेंदिवस तिचे सौंदर्य इतके वाढत होते की पाहणाऱ्यांना ती एखादी देवकन्या आहे की प्रत्यक्ष सावित्री देवीने मानवी जन्म घेतला आहे असा भ्रम होऊ लागला. एके दिवशी अश्वपतीने तिला म्हटले, हे कन्ये, तू आता विवाह योग्य झाली आहेस. कोणत्या कारणाने कोण जाणे, एकही राजकुमार तुझ्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव घेऊन येत नाहीये. तूच तुझ्यासाठी योग्य पतीची निवड करून मला सांग. मी तुला त्याला अर्पण करून माझे कर्तव्य पार पाडीन. सावित्री आपल्या पतीसाठी योग्य वराचा शोध घेण्यासाठी रथात स्वार होऊन राजर्षींच्या आश्रमांच्या दिशेने मार्गस्थ झाली. सावित्री अशा प्रकारे भ्रमण करत असताना एके दिवशी अश्वपतीकडे नारद महामुनी आले आणि जगातील घडामोडी सांगू लागले. नारद तिथे असतानाच सावित्री आपला प्रवास पूर्ण करून घरी परतली. तिने आपले पिता आणि नारद मुनींना नमस्कार करून उभी राहिल्यावर नारदांनी अश्वपतीला विचारले, हे राजा, तुझी कन्या कुठून परत येत आहे? विवाह योग्य वयाच्या या कन्येचा तू अद्याप विवाह का केला नाहीस? हे मुनींद्र, मी हिला पतीचा शोध घेण्यासाठी पाठवले होते. तिने कोणाची निवड केली आहे हे आता विचारून जाणून घ्यावे लागेल. असे म्हणत अश्वपतीने आपल्या कन्येला विचारले, कन्ये, तू ज्या कार्यासाठी गेली होतीस ते पूर्ण झाले का? सावित्रीने पित्याला असे सांगितले, दीर्घकाळ साल देशावर राज्य करणाऱ्या द्युमत्सेन नावाच्या महाराजांना वार्धक्यात एक पुत्र प्राप्त झाला. द्युमत्सेनांना दुर्दैवाने अंधत्व प्राप्त झाले. त्याचा आधार घेऊन द्युमत्सेनांकडून पूर्वी पराभूत झालेल्या शत्रूंनी त्यांचे राज्य बळकावले. ते वृद्ध राजा आपल्या वृद्ध पत्नीला आणि लहान पुत्राला सोबत घेऊन अरण्यात वास्तव्य करत तपश्चर्या करत आहेत. बालपणापासूनच आश्रमात वाढलेला द्युमत्सेनांचा पुत्र एखाद्या मुनिकुमाराप्रमाणे मोठा झाला आहे. त्याच्यात किंचितही क्रूर बुद्धी नाही. तो नेहमी सत्य बोलतो आणि त्याने सत्यवान असे नाव मिळवले आहे. मी त्याच सत्यवानाची माझा पती म्हणून निवड करून परत आले आहे. हे शब्द ऐकताच नारद म्हणाले, अरे रे, अनर्थ! सावित्रीने अज्ञानाने त्या युवकाची पती म्हणून निवड केली आहे. तेव्हा अश्वपतीने विचारले, हे मुनीश्वर, आपल्याला अज्ञात असे काहीही नाही. हा सत्यवान कसा आहे? त्याचे गुण, रूप आणि शील कसे आहेत? त्यावर नारद म्हणाले, हे राजा, द्युमत्सेनांचा पुत्र आपल्या मातापित्यांप्रमाणेच सत्यव्रती आहे. तो अश्वांच्या मूर्ती अतिशय उत्तम बनवतो, त्यामुळे त्याला चित्राश्व असेही म्हटले जाते. त्याचे सौंदर्य अश्विनी कुमारांपेक्षा कमी नाही. तो सर्व सद्गुणांनी संपन्न आहे, परंतु त्याचे आयुष्य केवळ आणखी 1 वर्षच शिल्लक आहे. आजपासून बरोबर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याचे जीवन संपुष्टात येईल. या शब्दांनी विचलित होऊन अश्वपती म्हणाला, हे कन्ये, त्या अल्पायुषी पुरुषाचा त्याग कर आणि अन्य कोणाची निवड कर. एकदा मन, वचन आणि कर्माच्या शुद्धीने एखाद्याची निवड केल्यानंतर तो अल्पायुषी असो वा दीर्घायुषी, शीलवान असो वा दुर्शील, दुसऱ्या कोणाचीही निवड करणे शक्य नाही. मी सत्यवानाला सोडून दुसऱ्या कोणाची निवड करणार नाही. मला त्यालाच अर्पण करून माझा विवाह संपन्न करा, असे सावित्री पित्याला म्हणाली. नारदांनीही अश्वपतीला सांगितले, हे राजा, तुझी कन्या दृढ निश्चयी आहे. तिचे मन परिवर्तन करणे तुला शक्य नाही. मला विचारशील तर आजच्या राजांमध्ये सत्यवानाच्या समान असे म्हणता येईल असा कोणीही नाही. सावित्रीला त्यालाच अर्पण कर. तिचे पुण्य प्रबळ असेल तर सत्यवान दीर्घायुषी होऊ शकतो. शुभमस्तु, असे सांगून ते स्वर्गाकडे निघून गेले. नारदांच्या कथनानुसार अश्वपतीने आपल्या कन्येचा विवाह सत्यवानाशी करण्याचा निश्चय केला आणि सावित्रीला सोबत घेऊन बांधव, मित्र आणि परिवारासह तो द्युमत्सेनांच्या आश्रमात गेला. वयस्कर आणि वृद्ध असलेले द्युमत्सेन एका अर्जुन वृक्षाच्या छायेत बसले होते. अश्वपतीने त्यांना म्हटले, हे महाराजा, मी माझी कन्या सावित्री हिला तुमच्या पुत्राला अर्पण करून विवाह करण्याचा निश्चय करून आलो आहे. तिचा तुमची स्नुषा म्हणून स्वीकार करा. हे राजा, आम्ही राज्य गमावून या अरण्यात वास्तव्य करत आहोत. तुझी कन्या सुकुमारी आहे. ती आमच्यासोबत कष्ट सहन करू शकेल का? असे द्युमत्सेन म्हणाले. सुख आणि दुःखे मनुष्याच्या स्वाधीन नसतात. ही गोष्ट माझ्या कन्येला ज्ञात आहे. कष्ट आणि सुखांचा विचार करूनच आम्ही आलो आहोत.
माझी कन्या आणि तुमचा पुत्र एकमेकांसाठी योग्य आहेत. आपण हे वैवाहिक संबंध प्रस्थापित करूया, असे अश्वपती म्हणाला. द्युमत्सेन आनंदित झाले. त्यांनी आपल्या आश्रमातील सर्व मुनींना आमंत्रित केले आणि एका उत्तम मुहूर्तावर सावित्री आणि सत्यवानांचा विवाह संपन्न केला. अश्वपती आपल्या नगरात परत गेला. आपले पिता परत जाताच सावित्रीने आपली उत्तम वस्त्रे आणि अलंकार काढून ठेवले. पतीप्रमाणे तिनेही वल्कल वस्त्रे परिधान केली आणि शारीरिक श्रमांची पर्वा न करता सासू, सासरे आणि पतीची सर्व प्रकारे सेवा करत मितभाषी होऊन ती काळ व्यतीत करू लागली. परंतु ती आपल्या पतीचे आयुष्य एका दिवसाने कमी होत असल्याची गणना करतच होती. नारदांच्या कथनानुसार सत्यवानाच्या आयुष्याचे केवळ 4 दिवस उरले असताना तिने त्रिरात्र उपवासाचे व्रत आरंभ केले. हे कन्ये, तू मुळातच सुकुमारी आहेस. तू असे व्रत का आरंभ केलेस? तुला हे कठोर व्रत सोडण्यास सांगण्याचे मला धैर्य होत नाहीये, असे द्युमत्सेन सावित्रीला म्हणाले. दृढ निश्चय असायला हवा, मग कितीही कठीण कार्य असली तरी ती निर्विघ्नपणे पूर्ण करता येतात. मी दृढ निश्चयानेच या व्रताचा आरंभ केला आहे, सावित्री म्हणाली. सावित्रीला उपवासाच्या श्रमापेक्षा आपल्या पतीचा मृत्यू जवळ आल्याचा शोक अधिक होता. 3 रात्री व्यतीत झाल्या. नारदांच्या कथनानुसार सत्यवानाच्या जीवनातील शेवटचा दिवस उजाडला. त्या दिवशी सावित्री पहाटेच उठली. सूर्योदय होताच तिने अग्नी प्रज्वलित करून होम केले. आश्रमातील सासू, सासरे आणि इतर ज्येष्ठांना नमस्कार करून दीर्घ सुमंगली भव असे आशीर्वाद प्राप्त केले आणि पतीच्या येणाऱ्या मरणाचा विचार करत उदास होऊन बसली. हे कन्ये, तुझे व्रत पूर्ण झाले आहे ना? तू पारणे का करत नाहीस? असे सासू, सासऱ्यांनी सावित्रीला विचारले. या व्रताचे पारणे सूर्यास्त झाल्यानंतरच करायचे असते, असे सावित्रीने उत्तर दिले. सत्यवान समिधा, फुले आणि फळे आणण्यासाठी कुऱ्हाड खांद्यावर ठेवून अरण्यात मार्गस्थ होत होता. तेव्हा सावित्री त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, मी देखील येईन. आज मला तुम्हाला सोडून राहण्याची इच्छा होत नाहीये. वेडे, अरण्य कसे असते हे तुला ज्ञात नाही. तिथले मार्ग संपूर्णपणे दगड आणि काट्यांनी भरलेले असतात. त्याशिवाय 3 दिवस उपवास केल्यामुळे तू श्रांत झाली आहेस. सत्यवान म्हणाला, उपवासामुळे मला कोणताही श्रम जाणवत नाहीये. का कुणास ठाऊक आज मला अरण्यात भ्रमण करावेसे वाटत आहे. तुम्ही आक्षेप घेऊ नका, सावित्री म्हणाली. तुझी इच्छा. परंतु जर माझ्या माता पित्यांनी अनुमती दिली तरच माझ्यासोबत ये. मग दोष माझ्यावर राहणार नाही, सत्यवान म्हणाला. सावित्रीने आपल्या सासऱ्यांना आपली इच्छा सांगितली. मला येऊन जवळपास 1 वर्ष होत आले आहे. अरण्य पाहण्याची माझी इच्छा पूर्ण झालेली नाही. आज मला माझ्या पतीसोबत जाऊ द्या, असे तिने विचारले. हिने यापूर्वी कधीही कोणतीही इच्छा प्रकट केली नव्हती असा विचार करून द्युमत्सेनांनी सावित्रीला सत्यवानासोबत जाण्यास अनुमती दिली. सासू, सासऱ्यांच्या अनुमतीने सावित्री अंतःकरणात अपार दुःख असूनही वरवर उलासित दिसत सत्यवानासोबत अरण्यात निघाली. सत्यवान अरण्यातील सौंदर्य दाखवत चालत असताना सावित्रीला असे वाटू लागले की जणू तो त्याच क्षणी मृत्यू पावला आहे. सत्यवानाने टोपलीभर फुले आणि फळे तोडली आणि लाकडे तोडण्यास आरंभ केला. थोड्याच वेळात त्याला थकवा आला. त्याच्या संपूर्ण अंगाला घाम फुटला. त्याने कुऱ्हाड दूर भिरकावली. सावित्रीजवळ येऊन म्हणाला, डोके फुटून जात आहे, शरीर तोल गमावत आहे. मी उभा राहू शकत नाहीये, थोडा वेळ झोपतो. सावित्रीने त्याचे मस्तक ठेवण्यासाठी आपली मांडी दिली आणि त्याला झोपू दिले. थोड्या वेळानंतर सत्यवानाच्या समीप सावित्रीला एक आकार दिसला. ती व्यक्ती काळ्या वर्णाची होती. तिचे नेत्र लाल होते. तिने निळी वस्त्रे परिधान केली होती. हातात पाश धरला होता आणि पाहण्यास अत्यंत भयंकर दिसत होती. त्यांना पाहताच सत्यवानाचे मस्तक आपल्या मांडीवरून काढून खाली ठेवले. ती उभी राहिली. नमस्कार करून तिने विचारले, महाशय, आपण कोण आहात? येथे कशासाठी आला आहात? हे कन्ये, मी यम आहे. तू पतिव्रता असल्यामुळे मला पाहू शकलीस. सत्यवानाचे आयुष्य संपले आहे. तो महान धार्मिकांपैकी एक असल्यामुळे त्याच्यासाठी दूतांना न पाठवता मीच प्रत्यक्ष आलो आहे, असे म्हणत यमांनी आपल्या पाशाने सत्यवानाच्या शरीरातून अंगठ्याएवढ्या जीवाला ओढून काढले आणि दक्षिण दिशेकडे मार्गस्थ झाले. सावित्रीने आपल्या पतीच्या शरीराला सुरक्षित ठेवले आणि यमांच्या पाठोपाठ निघाली. यमांनी तिला परत जाण्यास सांगितले, परंतु सावित्री म्हणाली की आपले पती जिथे जातील तिथेच तीही जाईल, तोच तिचा धर्म आहे. यम प्रसन्न झाले आणि त्यांनी सावित्रीला सांगितले, तुझ्या पतीचे प्राण सोडून अन्य कोणताही वर मागून घे. माझे सासरे वृद्ध आणि अंध झाले आहेत. त्यांना दृष्टी आणि शारीरिक बळ प्रदान करा, सावित्री म्हणाली. यमांनी संमती दिली. परंतु सावित्रीने यमांचे अनुसरण करणे सोडले नाही. तिला दूर करण्यासाठी यमांनी तिला आणखी 1 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने राज्य गमावलेल्या आपल्या सासऱ्यांना पुन्हा राज्यप्राप्ती व्हावी असा वर मागितला. यमांनी संमती दिली. त्यानंतरही तिने यमांच्या मागे जाणे सोडले नाही. यमांनी तिला आणखी 1 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने आपल्या पित्यासाठी पुत्रसंतानाची कामना केली. यमांनी अश्वपतीला 100 पुत्र प्राप्त होण्याचा वर दिला. तरीही सावित्री परत जात नाही हे पाहून यमांनी तिला 4था वर देण्याचे वचन दिले. सावित्रीने स्वतःसाठी आणि सत्यवानासाठी वंशवृद्धी होईल असे 100 पुत्र प्रदान करण्याची प्रार्थना केली. तुला 100 पुत्र उत्पन्न होतील. आता माघारी जा, यम म्हणाले.
तसे असेल तर माझ्या पतीचे प्राण परत द्या, सावित्री म्हणाली. यमांनी सत्यवानाचे प्राण परत दिले आणि निघून गेले. सावित्री आपल्या पतीचे शरीर असलेल्या ठिकाणी परत आली आणि त्याचे मस्तक आपल्या मांडीवर ठेवून बसली. काही वेळानंतर सत्यवानाने डोळे उघडले आणि सावित्रीच्या मुखाकडे पाहून म्हणाला, मी बराच काळ झोपलो होतो का? मला स्वप्न पडले की कोणीतरी कृष्णवर्णाच्या व्यक्तीने मला खूप दूर नेले होते. ते सर्व मी नंतर सांगेन. अंधार पडत आहे. जर तुम्ही उठून चालू शकत असाल तर आपण आश्रमाकडे जाऊया, असे सावित्री म्हणाली. सावित्रीला त्याला उठवून उभे करावे लागले. त्याच्यात टोपली वाहून नेण्याची शक्ती नव्हती. ती एका वृक्षाच्या फांदीला अडकवून सावित्री हळूहळू त्याला चालवत चांदण्यात मार्ग शोधत आश्रमात घेऊन आली. आश्रमात अचानक दृष्टी प्राप्त झालेले द्युमत्सेन अंधार पडूनही पुत्र आणि स्नुषा परत न आल्यामुळे चिंतित होऊन आपल्या पत्नीसह पुत्र आणि स्नुषेला नावाने हाका मारत अरण्याच्या दिशेने निघाले. तेवढ्यात सावित्री आणि सत्यवान तिथे पोहोचले. तोपर्यंत आश्रमात अनेक लोक जमा झाले होते. सावित्रीने त्या सर्वांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. यमांचे वर व्यर्थ गेले नाहीत. द्युमत्सेनांना राज्य परत मिळाले. अश्वपतीला पुत्र प्राप्त झाले. सावित्री आणि सत्यवानांनाही पुत्र झाले. मार्कंडेय ऋषींनी पांडवांना ही कथा सांगितली आणि म्हटले, द्रौपदीच्या पातिव्रत्यामुळे तुमचे कष्ट दूर होतील, आणि ते आपल्या मार्गाने निघून गेले. चांदोबा महाभारत 36वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.